नमस्कार सर्वांना, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज पृष्ठराजला काय खायचं आहे? खिचडी भात। खिचडी भात। चला तर मग आज पृष्ठराजला खिचडी भात खायचं आहे, तर आपण आज खिचडी भात बनवू। खिचडी भात करण्यासाठी मी तर साहित्य घेतलेलं आहे पहा। इथं आहे खोबरे, लसूण आणि कोथिंबीर, हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। ही आहे मूग डाळ, थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे मी। इथं 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे पहा मी। आता आपण हे आधी बारीक करून घेऊया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिचडी भात करत असताना मुगाची डाळ आपण भाजून घ्यायची, म्हणजे खिचडी भात अजून छान लागतो। का तर घरी जर आपण मुगाची डाळ बनवली तर मूग भाजून घेऊन डाळ बनवली जाते, त्याच्यामुळं ती डाळ नाही भाजून घेतली तर चालेल। पण विकतची डाळ अशी भाजून घेतली ना खिचडी भात अजून छान असा खमंग लागतो। तर इथं आपण मुगाची डाळ भाजून घेणार आहोत। हे पहा मी आता मुगाची डाळ भाजून घेते। इथं छान असं कलर येईपर्यंत भाजून घेऊया आपण। आपली मुगाची डाळ लालसर रंगाची झाली, छान भाजलेली आहे पहा। आता आपण काढून घेऊया। हे पहा आता आपण खिचडी भाताला मी फोडणी देऊन घेत आहे। मी आता कुकरमध्येच भात बनवणार असल्यामुळे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता हे तेल छान गरम झाले, त्याच्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी घालणार आहे। जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये हळद पावडर घालून घेते मी। ठीक आहे, हळद पावडर घालून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालणार आहे, मग खमंग असं आपल्याला खिचडी भात बनेल। आता मग असे आपण जे वाटण वाटलं होतं लसूण खोबरं कोथिंबीर ते वाटण घालणार आहे। मसाला छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली डाळ घालून घेते मी। आता ही पहा मी डाळ घालून घेऊन छान तेलामध्ये परतून घेते। आता डाळ छान परतली की त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते सर्व तांदूळ घालून घेते। हे पहा आता मी याच्यामध्ये तेलामध्ये तांदूळ घालून घेते सर्व। आता तांदूळ घालून झाले की ते सर्व एकसारखं हलवून घ्यायचं, आणि ज्यावेळेस आपण तांदूळ तेलामध्ये परतून घेतो तेव्हा भाताचा चिकट असा होत नाही, एकदम सुटसुटीत छान भात होतो। आता मी सर्व तांदूळ मिक्स करून घेते। हे पहा आपला कलर पण छान आलेला आहे, आणि असा 1 मिनिट मी तेलामध्ये तांदूळ परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे। मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्यामुळे 2 ग्लास पाणी घालून घेते याच्यामध्ये। आता पाणी घालून झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ घालून घेतलं की त्याच्या पूर्ण सर्व तांदूळ मिक्स करून घ्यायचं एकदा, आणि आता कुकरला झाकण लावून आपल्या 2 शिट्ट्यामध्येच भात रेडी होतोय। हे बघा आता आपला हा डाळ भात तयार आहे, खूप छान असा तयार झाला आहे। तर हे बघा आपला आता डाळ भात तयार आहे। याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते मी, खूप छान असा चविष्ट लागतोय पाहता। हे पहा आता खिचडी भात टेस्ट करतोय कृष्णराज। कृष्णराज कसं झालंय खिचडी भात? छान झालंय, बघू खा बरं एकदा। एक नंबर झालाय का? ओके, बाय बाय।